नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड चॅनलमध्ये। मित्रांनो, पोळा संपलेला आहे। काही शेतकऱ्यांनी पोळ्यापूर्वी पोळ्या अगोदर 1-2 दिवस फवारणी घेतली होती अळीची। अळीनाशकाची फवारणी घेतली आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये पोळ्यानंतर पोळ्याच्या पहिली जो पाऊस आला त्या पावसाने एक समस्या उद्भवलेली आहे शेतकऱ्यांना की त्यांच्या कपाशीची पाने यांच्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। थ्रिप्स सोबत पाण्याचा रंग लालसर होणे आणि त्या रंगांमध्ये अशी एक राखाडी नागाळीसारखी पट्टी तयार होते। मित्रांनो, पानांचा जो प्रादुर्भाव आहे थ्रिप्सचा, शेतकरी सांगताय की याच्यासाठी कोणती फवारणी करावी। तर मित्रांनो, थ्रिप्ससाठी मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो की कशी समस्या ही कापसामध्ये आलेली आहे। थ्रिप्सचे लक्षण कसे असतात आणि त्या लक्षणांना बुरशीनाशकांचा फवारणी करू शकतो। मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने पहिले दाखवतो की समस्या कशी आहे आणि त्यांच्यावर उपाय काय। तर हे पहा मित्रांनो, हे जे पाने जे आहे हे पाने असे वरच्या दिशेने होत आहे आणि त्यांच्या खाली जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला अशा प्रकारचे बारीक रंगाचे कीड आपल्याला दिसून येतं आणि एक त्याचा बुरशी लागल्यासारखा आपल्याला पानामध्ये आढळून येतं। हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे बुरशीसारखे प्रमाण काळे काळे पानं खालून होताना दिसत आहे आणि जो गडद हिरवापणा आहे पिकांमध्ये तो शेंड्यावर नाही मित्रांनो। शेंड्याच्या पालांवर गडद हिरवापणा नाही, त्यांची पाने वरच्या दिशेने वागताय। तुमचे पाने खाली किंवा वर जर झाले बघा, अशा प्रकारची प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना येत आहे मित्रांनो। थ्रिप्सचं लक्षण आहे, बुरशीचं पण लक्षण आहे। तर याच्यासाठी आपल्याला आपल्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये आता या पिकांमध्ये कमी प्रमाण आहे, काही पिकांमध्ये जास्त प्रमाण असेल मित्रांनो। याच्याकरता आपल्याला एक फवारणी जी आहे प्रत्येक पानावर पहा मित्रांनो, असं आपल्याला दिसून येते की त्यांचा जो हा डेट आहे या डेटाकडे बुरशी लागल्यासारखं पांढरं पांढरं किंवा काळा काळा आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो तर हा जो प्रमाण आहे तुम्ही जे पाहताय की याच्यामध्ये जे शेंड्यावरचे पाला जे आहे हा वरच्या दिशेने वाकलेला आहे किंवा वरच्या दिशेने त्याची कडा जो आहे तो वरच्या दिशेने होत आहे। शेंड्याला व्यवस्थितपणे चकाकी असणारा जो गडद हिरवापणा आहे तो नाही आहे मित्रांनो। आणि संध्याच प्रकारे पिकांवर आलेला जो रोग आहे आपल्याला एक त्याच्यासाठी जबरदस्त फवारणी घ्यायची आहे। जर तुमच्या पिकांमध्ये कमी प्रमाणात थ्रिप्स असेल, बुरशी वगैरे जर असेल तर तुम्ही साध्या फवारणीमध्ये डायबेन्थोरॉन किंवा मॅनकोझेब बुरशीनाशक आणि फुलपाती लागण्यासाठी टाटाबार आणि एक इमामेक्टिन बेंझोएट, कारण की पोळ्याच्या नंतर ही अळी थोडी थोडी तयार होते आपल्या कोंडांमध्ये, त्यांचं प्रमाण वाढू नये। जी अमेरिकन फॉलवर्म आहे अळी आहे, ह्या अळी आपल्या पिकांमध्ये वाढू नये म्हणून आपल्याला इमामेक्टिन बेंझोएटची आत्ता फवारणी घ्यायची आहे। आणि मित्रांनो, जर तुमच्या याच्यामध्ये जास्तच प्रमाण जर असेल तर तुम्ही पोलीस घेऊ शकता। तर मित्रांनो, पोलीस सोबतच आपल्याला एक साप पावडर जे असते ते आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या साप पावडर सोबत आपल्याला एक जो ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे तो 1 दिवसानंतर घेतला किंवा 2-3 दिवसानंतर घेतला तरी चालेल आणि सोबत घेतला तरी चालेल, कारण की ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड जे असतात हे सर्वच प्रकारच्या यांना आपल्याला कंट्रोल करते। पोलीस घ्यायचा आपल्याला, त्याच्यासोबत इमामेक्टिन बेंझोएट हमखास घ्या। इमामेक्टिन बेंझोएट घेतल्याने अळींवर तुम्हाला नियंत्रण करता येईल। सुपर प्रोपेक्स जर तुम्ही घेतलं इमामेक्टिन बेंझोएटच्या जागेवर तरी चालेल, काही हरकत नाही, पण इमामेक्टिन बेंझोएट हा सुपर प्रोपेक्सपेक्षा जास्त इफेक्टिव्ह माझ्या अनुभवातून आहे।
तर अजून आपल्याला कोणतेही फुलपाती झाडांना लागण्यासाठी सर्वच प्रकारचं आपल्याला एक कॉम्बिनेशन मारायचा असतो. त्यामध्ये तुम्ही टाटा बहार घेऊ शकता, बूम फ्लॉवर घेऊ शकता, इसाबियन घेऊ शकता किंवा अन्य जे पण असेल फ्लॉवर पाती येण्यासाठी ते आपण घेऊ शकता. आणि मित्रांनो, आत्ता कपाशीला ठिबक जर तुमची असेल तर तुम्ही तुमच्या ठिबकद्वारे नळीद्वारे NPK कॉन्सो जी बॉटल आहे पाटील बायोटेकची ती तुम्ही नक्कीच सोडा. तुम्हाला हमखास रिझल्ट भेटेल. कारण की आपण फवाऱ्यातून काही प्रमाणात आपण त्यांना अन्नद्रव्य पुरवू शकतो, कीटकनाशकांचा प्रादुर्भाव टाळू शकतो, पण आपल्याला खताद्वारे त्यांना देणे खूप महत्त्वाचे असते अन्नद्रव्य. तर तुम्ही NPK कॉन्सो टाका आणि तुमच्या जमिनीतील पडलेला खत जे आहे त्यांचा उचल होण्यासाठी हे मदत करते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि असेच फॉलो करा. धन्यवाद.